अपंगाला न्याय मिळायचा सोडून जे अपंग नाहीत त्यांना न्याय मिळतो, एकदम सनसनाटी विषय आहे आणि तोच आपल्याला विज्ञान मानेंच्याकडे ऐकायचा आहे। आणि विज्ञान माने काय स्फोट करणार आहात जरा आमच्या दर्शकांना सांगा। सर्वांना नमस्कार। भाऊ, जे तुम्ही विषय आता मांडला अपंगाचा, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात एक खूप मोठी घटना, पूजा केडकर नाव सगळ्यांनाच माहिती आहे की जेणेकरून 10% डिसेबल असेल तर 60% पर्यंत सर्टिफिकेट डिसेबिलिटीचे प्रशासनामध्ये देणे वाटप सारास चालू आहे। त्या संदर्भात काही तक्रारी आमच्याकडे आल्या, जे पैसे मागणी झाली त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आल्या। म्हणजे मुंडे साहेब आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, मुंडे साहेबांनी GR काढला होता की डिसेबिलिटी सर्टिफिकेट जे आहे प्रॉपर व्हेरीफाईड होऊन जे कोण त्यामध्ये अधिकारी किंवा कोण असतील त्यांच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवून हे अपंगाचं सर्टिफिकेट अपंगांनाच मिळावं म्हणून मुंडे साहेबांचा प्रयत्न प्रामाणिक होता। जी 10% डिसेबल्ड आहेत एका एका डिपार्टमेंटची, त्यांना काही ना काही कारण देऊन 60% पर्यंत डिसेबिलिटी सर्टिफिकेट दिले। प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे असे 10 ते 15 सर्टिफिकेट सांगलीमध्ये वाटप झालेले आहेत। अशा सांगलीमध्ये 40 डिपार्टमेंट आहेत। तुम्ही जिल्हा परिषद जावा, पाटबंधारा खात्यात जावा, कलेक्टर ऑफिसला जावा किंवा बाकीच्या प्रशासकीय ह्याच्यामध्ये सुद्धा असे सर्टिफिकेटची वाटप चालू आहे। परंतु याच्या बाबतीत तुम्ही खोलात शिरणार आहात का? ह्याच्या पूर्ण खोलात ऑलरेडी भाऊ आपण शिरलेलो आहे, परंतु अजून आम्ही याच्या खोलात शिरतोय। काही नावं सुद्धा ओपन झालेत। डीन साहेबांनी सुद्धा त्याच्यावरती तात्विक, म्हणजे ज्या पोस्टसाठी एखादा माणूस नव्हता तो तिथं नेमला गेला होता, परंतु तो नेमला गेल्यावर मी ज्यावेळी याच्या स्पष्टीकरण भाऊ परवा दिवशी द्यायला आलो, युद्ध पातळीवर बदली सुद्धा केली। परंतु भाऊ बदली ही काय पनिशमेंट नाही आहे। ज्या नोव्हेंबर पासून आतापर्यंत जे सर्टिफिकेट वाटले गेलेले आहेत त्याची आम्ही यादी मागवलेली आहे। ती यादी मागून जी लोक त्यामध्ये आहेत त्यांची पुन्हा एकदा ती यादी घेऊन आपण यामध्ये डीप जातोय। त्यांच्यावरती परत एकदा त्यांच्या अपंगाचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे, त्याचे युनिट्स बाहेर देणे गरजेचं आहे। कारण की इथं कुठंतरी खूप मोठ्या प्रमाणात गोळबंबाळ झालाय। सांगली जिल्ह्यातच नाही, महाराष्ट्रामध्ये या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहेत। जो खरा अपंग आहे भाऊ तो रस्त्यावरती भीक मागतो, त्याला न्याय मिळाला, त्याला न्याय मिळत नाही। आणि जे 10% अपंग आहेत त्यांना 60% पर्यंत भाऊ हा कुठं नाही। त्यामुळे गोरगरीब जे अपंग आहेत त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे। हा लढा मुंडे साहेबांचा सुद्धा आहे आणि आपल्यासारखी सामाजिक लोकांनी सुद्धा हे उचलून समाजासाठी करणं गरजेचं आहे। बघा, ज्या दिव्यांगांना खऱ्या अर्थानं दिव्यांग सर्टिफिकेट मिळणं गरजेचं आहे त्याला अलिप्त ठेवलं जात आहे, आणि जे दिव्यांग नाही आहे त्यांना दिव्यांगाचं सर्टिफिकेट दिलं जात आहे। हा फार मोठा गोळ आहे आणि तो विज्ञान माने हे पूर्ण तळाशी जायच्या प्रयत्नात आहेत आणि त्याला माझ्या रोज एक नवीन विषयाची साथ असेल एवढंच सांगतो। धन्यवाद।